किती प्राइस असेल ह्या केकची आणि वेगवेगळ्या केक्सचे प्राइस कसे काय फायनल करायचे? तुम्हाला पण हे सगळे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. लेट्स स्टार्ट. हाय, आय एम पल्लवी फ्रॉम पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स आणि नमस्कार. तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत हाऊ टू प्राइज युअर केक. येस, केक प्राइसिंग कसं करावं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप स्किलफुल आहे. थोडंसं लक्षात घेतलं तर सुरू करूया. छोट्या छोट्या टिप्स ज्या तुम्ही इन्क्लूड करायला विसरता केक प्राइसिंगमध्ये. सगळ्यात प्रथम केक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा क्वांटिटी केकची किती आहे ते बघणं खूप गरजेचं आहे. 1/2 kg आहे, 1 kg आहे किंवा अजून मोठा केक आहे ते बघायला हवं. सेकंडली कुठल्या फ्लेवरचा केक आहे, कारण व्हॅनिला आहे किंवा रसमलाई आहे, स्ट्रॉबेरी आहे, चॉकलेट केक आहे. चॉकलेट केकमध्ये त्याच्याबरोबर अजून दुसरे चॉको हेझलनट फ्लेवर आहे का, किंवा चॉकलेट ब्राउनी फ्लेवर आहे का, किंवा अजून कुठले इंडल्जिंग फ्लेवर्स आहेत का, डच आहे का, ट्रफल आहे. ह्या सगळ्या गोष्टी केअरफुली बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यानुसार तुमचे केक प्राइजेस चेंज होत राहतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा केक इन्ग्रेडियंट्स सगळे कॅल्क्युलेट करता, ड्रायपासून वेटपर्यंत सगळे, मैदा असेल तर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मैद्याचा आपण हिशोब समजा तुम्ही 200 ग्रॅम मैदा घेत असाल तर 1 किलो समजा 60 रुपये किलो मैदा आहे. 1 किलो मैदा म्हणजे 100 ग्रॅमला झाले 6 रुपये, 200 ग्रॅमला झाले 12 रुपये. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक इन्ग्रेडियंट्सचं तुम्ही किती वापरता त्या क्वांटिटीचा तुम्ही रेट कॅल्क्युलेशनमध्ये घेतला पाहिजे. समजा आपण फ्रेश क्रीम आणलं, फ्रेश क्रीम असतं साधारण 68 रुपये का 70-74च्या आसपास. त्यातलं तुम्ही किती यूज केलं, तुम्ही 50 ml यूज केलं तर 50 mlचा रेट किती होईल तो तुम्ही लावायला पाहिजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आहे, आपल्याला वाटतं काय ठीक आहे एवढंसच, आपण 1/2 टीस्पून वापरला आहे, 1/4 टीस्पून वापरला आहे, पण त्याचासुद्धा तुम्ही 1-1 रुपया असा तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये इन्ग्रेडियंट्स कॉस्टिंगमध्ये लावायलाच पाहिजे, मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर तुमचे जे दुसरे एक्सपेन्सेस असतात त्याच्यामध्ये तुमचा OTG आला तर तुमचा इलेक्ट्रिक एक्सपेन्स आला, तुम्ही समजा कुकरमध्ये करताय गॅसवर, तुमचा गॅस आला, तर ह्या सगळ्याचा एक साधारण 5 रुपये किंवा 10 रुपये, बेकिंग टाईम किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे, हे तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये लावू शकता आणि ते लावायलाच पाहिजेत, कारण हे सगळे खर्च कुठेतरी आपण ह्या ना त्या रूपाने पे करत असतो, पण ते आपण कधीच आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या एंड प्रॉडक्टमध्ये ते लावत नाहीत आणि तिथे आपलं कुठेतरी कॉस्टिंग सगळं गडबडतं. एकतर आपण खूप हाय लावतो किंवा खूप लो लावतो. चॉकलेट घेतलं असेल, चॉकलेट केक करण्यासाठी, तर जे आपण कंपाऊंड घेतो ते 400 ग्रॅमचं कंपाऊंड असतं नॉर्मली. 400 ग्रॅमची किंमत एक्स अमाऊंट असते, पण तुम्ही किती वापरलं पुन्हा ते कॅल्क्युलेट करा आणि ते तुमच्या केक प्राइसिंगमध्ये लावा. ही सगळी जी तुमची टोटल येईल दॅट इज युअर बेसिक कॉस्ट. ही तुमची सगळी मटेरियल कॉस्टिंग झालं केकसाठीचं. ह्याच्या ॲडिशनमध्ये तुमचे एफर्ट्स आले. तुम्ही जाऊन केक आणलात, तुमचा टाईम गेला, पेट्रोल गेलं, पेट्रोलचा एक्सपेन्ससुद्धा केकमध्ये लावायला हवा आहे. परत तुमचं पॅकेजिंग आलं, पॅकेजिंगचा केक बेस आला, केक बॉक्स आला, टॉपर आलं, नाईफ आलं. ह्या सगळ्या गोष्टी समजा तुम्ही टॉपर्स कुठले नॉन एडिबल टॉपर्स लावले, त्याचे प्रिंटआउट आले, त्या प्रिंटआउटची कॉस्ट आली, तर ह्या सगळ्या केकमध्ये कॉस्टिंग ह्या सगळ्या इन्क्लूड करायला पाहिजेत. ही तुमची बेसिक कॉस्ट झाली. एफर्ट्सचं जे मी म्हटलं तर तुम्ही किती तास काम केलं ह्या केकवर. बेकिंग टाईम इन्क्लूड नाही करायचा ह्याच्यामध्ये. तुमची मेहनत किती वेळाची आहे. तुमचा बेसिक स्पॉन्ज बनवायला समजा तुम्हाला अर्धा तास लागला तर तो अर्धा तास, त्याचे पैसे किती, तर तासाच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 4 तास लागले, 3 तास लागले, 8 तास लागले, जसा केक असेल त्याप्रमाणे टाईम व्हेरी होतो. फॉन्डंटचा केक असेल तर फॉन्डंटची आपण प्राईस लावतो, पण फॉन्डंटची फिगर बनवायला जो आपण अर्धा 1 तास घातलेला आहे तो आपण त्या वेळेची किंमत लावायला विसरतो. सो हे करू नका, कारण आपण आपली वेळ देतोय म्हणजे आपली स्किल्स
आपण त्यात घालतोय. स्किलफुली ते काम करतोय, कस्टमाइज्ड ते काम करतोय आणि इट इज ऑल अ पार्ट ऑफ कस्टमायझेशन, युअर स्किल्स, युअर क्रिएटिव्हिटी. सो ह्याला कुठेतरी आपल्याला पेबॅक ह्याचा मिळाला पाहिजे, कारण दिस इज वॉट वी आर सेलिंग अँड द पीपल आर बाईंग. सो हे तुमचे स्किल्स आहेत, ही तुमची मेहनत आहे, ह्याचं चीज तुम्हाला पैशाच्या स्वरूपात तुम्ही हे कॅल्क्युलेशनमध्ये नक्की आणलं पाहिजेत. ही सगळी कॅल्क्युलेशनची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉफिट मार्जिन सेट करायचा आहे. सो समजा तुमची कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू एक्स आली, इन्क्लुडिंग मटेरियल कॉस्ट आणि तुमचा एफर्ट मेहनतीचे आहेत, त्याच्यावर तुम्हाला तुमच्या मनानुसार तुमच्या एरियामध्ये किती रेट चालू आहे त्यापेक्षा तुम्ही थोडं जास्त रेट नक्कीच लावू शकता, कारण यू आर होम बेकर्स, यू आर प्रोव्हाइडिंग फ्रेश केक्स, कस्टमाइज्ड केक्स, फ्लेवर वेगळे वेगळे असतात जे बाहेर अवेलेबल नसतात मार्केट्समध्ये. ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही तुमची प्रॉफिट मार्जिन सेट करून जी फायनल प्राईस येईल दॅट इज युअर केक प्राईस. आणि ह्याच्यामध्ये जर डिलिव्हरी तुम्ही देत असाल तर डिलिव्हरी चार्जेस लावायला विसरू नका. डिलिव्हरी चार्जेस कधी पण वेगळे ठेवा, म्हणजे एक बेस केक प्राईस झाल्यानंतर जर डिलिव्हरी तुम्ही करत असाल तर एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्जेस, असं हे करून तुम्ही तुमच्या कस्टमरला प्राईस तुमची सांगू शकता. सगळ्यात महत्त्वाचं केक प्राईस सांगताना आधी ट्रस्ट युअर सेल्फ, ट्रस्ट युअर प्रोडक्ट. तुमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय त्याच्यावर विश्वास ठेवा. प्राईस हाय आपण प्रीमियम प्राइजेस लावू शकतो, कारण आपण प्रीमियम क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स आपल्या प्रोडक्टमध्ये वापरलेले आहेत. आपण आपलं मन लावून आपलं काम केलेलं आहे, आपलं प्रेम ओतून आपण समोरच्याला हवा तसा त्याच्या इच्छेनुसार त्याला जो डिझाईन हवं तसं, त्याला जो फ्लेवर हवा आहे त्या कस्टमायझेशन्सनी सगळा केक तयार केलेला असतो. कपकेक्स असू देत किंवा कुकीज असू दे, जे काही असेल ते सगळं त्याच्यानुसार तयार केलेलं असतं. कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे आपलं मेन हेतू असतो. सो त्यामुळे यू कॅन डेफिनेटली चार्ज प्रीमियम टू युअर कस्टमर्स. आणि प्लस मी म्हटल्यासारखं पॅकेजिंग जर तुमचं वेगळं असेल तर ते प्राइजेस ॲड करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची केकची प्राईस डिसाईड करू शकता. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की युजफुल वाटला असेल. तुमच्या काहीही शंका असतील रिलेटिंग टू केक प्राइसिंग, कसं करावं, काय करावं, तर तुम्ही मला कम्युनिटी ग्रुप आहे माझा व्हॉट्सॲपचा, तिथे तुम्ही मला जॉईन करू शकता. मी केकचे वर्कशॉप्स घेते आणि छोट्या छोट्या टिप्स किंवा अशा काही वेगळ्या जे काही मी शेअर करू शकते ते नॉलेज तिथे मी शेअर करत असते. याचा नक्की लाभ घ्या आणि अशाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड. जास्तीत जास्त आपल्या बेकर फ्रेंड्सबरोबर ह्या गोष्टी शेअर करा. आणि तुम्हाला सोपं जर करायचं असेल हे कॅल्क्युलेशन्स वगैरे, तर तुम्हाला इझिली एक्सेलमध्ये स्प्रेडशीट्स अवेलेबल आहेत किंवा वेगवेगळे टूल्स आहेत, त्याचा तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून ॲट अ स्ट्रेच तुम्ही सगळ्या क्वांटिटीज फक्त घालायच्या आणि ते कॅल्क्युलेशन रेडीमेड तुम्हाला अवेलेबल ऑटोमेटेडनुसार होऊन जातं. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय, टेक केअर.